स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। लोणी पाबळ रस्ता परिसरात एक धाडसी पहिला दुकानदाराने स्वतःच्या जीवावर बेतले असतानाही सोन्याचे गंठण पळवणाऱ्या चोरट्याचा गळा पकडून त्याला पळवून लावले आहे। महिलाच्या या अंगावर काटा आणणाऱ्या धाडसाचा सविस्तर अहवाल पाहूयात। आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील बेला जेजुरी महामार्गावर बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। लोणी पाबळ रस्ता परिसरात विजया ज्ञानेश्वर गायकवाड या 55 वर्षीय महिला आपल्या दुकानात बसल्या होत्या। नेहमीप्रमाणे रस्ता चालू होता, मात्र दोन दुचाकीस्वार बामट्यांच्या नजरेत काहीतरी वेगळे चालू होते। दुपारच्या शांततेचा गैरफायदा घेत मोटारसायकलवरून दोन चोरटे या दुकानाजवळ आले। गाडी चालू ठेवून एक जण खाली उतरला। त्याने दुकानात जाऊन तंबाखूची पुडी मागण्याचा बहाणा केला। विजया गायकवाड या काही समजण्याचा आतच या चोरट्यांनी थेट त्यांच्या गळ्यातील 2.5 तोळ्याच्या सोन्याच्या गंठणावर टल्ला मारण्याचा प्रयत्न केला। चोरट्याला वाटले होते की महिला घाबरेल, पण घडले भलतेच। 55 वर्षाच्या विजया गायकवाड यांनी प्रचंड धाडस दाखवले। त्यांनी मागे न हटता थेट त्या चोरट्याच्या शर्टची कॉलरच पकडली। महिलेने दाखवलेला हा आक्रमक पवित्रा आणि अचानक सुरू झालेली झटापट पाहून चोरट्यांची भंबेरी उडाली। महिला मोठ्याने आरडू लागतात शेजारचे लोक गोळा होतील या भीतीने चोरट्याने स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न केला। महिलेची पकड इतकी मजबूत होती की अखेर पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्याला सोन्याचे गंठण त्याचे टाकून पळून जावे लागले। महिलेच्या या वाघिणीसारख्या धाडसामुळे तब्बल 4 ते 4.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीला जाता जाता वाचले आहे। घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार जटर, पोलीस अंमलदार साळवे, लोणीचे पोलीस पाटील संदीप आढाव आणि खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। चोरटे पाबळच्या दिशेने पळून जाताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस सध्या या फुटेजच्या आधारे त्यांचा कसून शोध घेत आहेत। या घटनेनंतर पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कानगे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। विजया गायकवाड यांनी दाखवलेले हे धाडस खरोखर कौतुकास्पद आहे, मात्र प्रत्येकाने अशा वेळी सतर्क राहणे गरजेचे आहे। या चोऱ्यांच्या सत्रामुळे परिसरात भीतीचे वातावरण असले तरी या रणरागिणीने चोरट्यांना पळवून लावून एक नवा आदर्श ठेवला आहे। या प्रकरणातील चोरटे लवकरच पोलिसांच्या गजाआड होतील अशी अपेक्षा करूया।